नियती कधी कोणता प्रसंग समोर आणेल हे सांगता येत नाही। धारणगाव खडक तालुका निफाड येथे भर दुपारी लागलेल्या आगीत 11वड वस्तीतील 2 आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या जळून खाक झाल्या। हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसाठी हा मोठा आघात होता। डोळ्यांसमोर सर्वस्व जळून गेलेल्या या कुटुंबांचे काळवंडलेले चेहरे मदतीच्या अपेक्षेने अवकाशाकडे पाहत होते। मात्र या संकटसमयी माणुसकीचा झरा वाहता राहिला। स्थानिक नागरिकांनी आपापल्या परीने मदतीसाठी हात पुढे केला। विशेषतः माणुसकी फाउंडेशन निफाडचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ निकाळे यांना रात्री उशिरा या घटनेची माहिती मिळाली। त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि सकाळी 8 वाजता धारणगाव खडक येथे दाखल झाले। सागरभाऊ निकाळे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि तातडीने जीवनावश्यक वस्तू, कपडे व अन्य मदतीचे वाटप केले। त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मानसिक आधार मिळाला। माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ निकाळे यांना माहिती कळताच की धारणगाव खडक या ठिकाणी 2 आदिवासी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे। रात्री त्यांना 10 वाजता ही बातमी कळाली आणि कुठलाही म्हणजे विलंब न करता आज सकाळी त्यांनी 8-8:30लाच या ठिकाणी येऊन त्या कुटुंबाला जी मदत देण्याचा प्रयत्न केला। अजूनही ती मदत देणार आहेत, परंतु तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी या ठिकाणी त्यांना संसार उपयोगी वस्तू असतील या सगळ्या त्यांना दिलेल्या आहेत। परंतु या ठिकाणी असंच त्यांनी आव्हान पण केलेलं आहे की माझ्यासारखं अनेक लोकांनी या कुटुंबाला जर हातभार केला तर या कुटुंबाचं कुठंतरी पुनर्वसन होऊ शकतं। या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं, आमचं भूमिका छोटीशी आहे, परंतु मदत देणाऱ्याची जे त्याचं मोठं मन आहे ते या ठिकाणी खरोखर आपल्याला बघायला मिळालं। त्यांचं कार्य तालुकाभर राज्यभर चालू असतं, परंतु आपल्या या छोट्याशा धारणगाव खडकमध्ये येऊन त्यांनी एक माणुसकीचा हात या ठिकाणी या कुटुंबाला दिला। सागरभाऊंचं या ठिकाणी मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या आदिवासी कुटुंबाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।